Welcome students. Today we are going to learn about standard second subject maths, cardinal number and ordinal number. मुलांनो, या अगोदर आपण 43 पेजवरील उदाहरणं पाहिली. आज आपण 44 या पानावर काय आहे ते पाहणार आहोत. मुलांनो, इथे आपल्याला एक मैदान दिसत आहे. त्या मैदानावर मुले धावण्याच्या शर्यतीत भाग घेतलेले आपल्याला दिसत आहेत. मग त्यातला हा जो पहिला आहे त्याचं नाव आहे निखिल, हा जॉन, हा शकील, सोहम आणि हा सौरभ. मुलांनो, या नावांचे आणि या मुलांचे तुम्हाला निरीक्षण करायचे आहे आणि तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत बरं का. पहिला प्रश्न पहा. इन द पिक्चर अबो हाऊ मेनी चिल्ड्रन आर टेकिंग पार्ट इन अ रनिंग रेस. पहा काय म्हणलं आहे. वरील चित्रात किती मुलांनी धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतलेला आहे ते सांगा. मोजा बरं. 1 2 3 4 and 5. मग अशा प्रकारे 5 जणांनी भाग घेतला आहे म्हणून आपण इथं बॉक्समध्ये लिहिलं 5. 5 इज अ कार्डिनल नंबर. 5 काय आहे तर कार्डिनल नंबर आहे, मूल्यवाचक संख्या आहे. पुढचा प्रश्न पहा. व्हॉट वॉज सौरभ्स रँक इन द रेस. सौरभचा रेसमध्ये कितवा क्रमांक आहे आला. पहा बरं, सौरभ कितव्या क्रमांकावर आहे. इथं आहे सौरभ. 1 2 3 4 हा 5, 5th म्हणून आपण इथं लिहिलं 5th. 5ला TH जोडलं. 5th इज ॲन ऑर्डिनल नंबर म्हणून 5th ही संख्या काय आहे, ऑर्डिनल आहे. म्हणजेच काय आहे, क्रमवाचक आहे. कितवा क्रमांकाला हे दाखवणारी आहे म्हणून ती ऑर्डिनल आहे. पुढचा प्रश्न पहा. हू केम फर्स्ट. पहिल्या नंबरवर कोण आला. कोण आला बरं पहिलं. हे पहा, निखिल. म्हणून आपण या बॉक्समध्ये निखिल असं लिहायचं. निखिल. समजलं. आता पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे हू वॉज फोर्थ. 4 नंबरवर कोण आहे. हे पहा, हा 1, हा 2, हा 3 आहे आणि हा शकील 4th आहे. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत शकील. शकील असं आपण इथं लिहिणार आहोत. समजलं. आता पुढे पहा. पुढच्या चित्रामध्ये आपल्याला पहा मुलांनो, इथे एक रेल्वे गाडी दिसत आहे. हा समोरचा आहे इंजिन. हा पहिला डबा. 1 2 3 4 5 6 आणि 7. आपल्या सोयीसाठी आपण तिथं नंबर लिहून घेऊया. आता नीट निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरं द्या. पहिला प्रश्न पहा. इन विच कॅरेज इज द पिकॉक. मोर. पिकॉक म्हणजे मोर. मोर कितव्या क्रमांकावर आहे सांगा बाळांनो. अगदी बरोबर, 3rd. 3 लिहिणार काय नाही, आपण लिहिणार 3rd. म्हणून 3 लिहून RD असं आपण डोक्यावर लिहिणार. समजलं. पुढे पहा. हू इज इन द फर्स्ट कोच. पहिल्या नंबरवर कोण आहे. कोण आहे पहिल्या डब्यावर. माऊस. म्हणून आपण इथं लिहिणार MOUSE, माऊस असं आपण इथं लिहिणार आहे. पुढचा प्रश्न पहा. इन विच बुगी इज द रॅबिट. बुगी म्हणजे सुद्धा डबा बरं का, रेल्वेचा डबा. रॅबिट कोणत्या बॉक्सवर म्हणजे डब्यावर आहे. बघा बरं, रॅबिट बरोबर 2nd. म्हणून आपण इथं लिहिणार 2 लिहून ND किंवा SECOND आपण असंही लिहू शकतो बरं का. पुढचा प्रश्न पहा. हू इज द 7th वेगन. 7व्यावर कोण आहे. पहा, 7वा नंबर हा आहे. तुम्हाला कोण दिसतंय ते. कॅट दिसतंय का टायगर दिसतंय. त्याप्रमाणे तुम्ही लिहायचं बरं का. मला तर ते टायगर वाटतंय बरं का, म्हणून मी लिहिणार टायगर. TIGER, टायगर. म्हणून मी लिहिणार टायगर कारण ते पिवळ्या रंगाचं मला दिसू लागलं. पुढे पहा. ॲट विच प्लेस इज द लॉयन्स कोच. आता लॉयन कितव्या क्रमांकावर आहे रे. पहा बरं, हे 1, हे 2, हे 3, 4. बरोबर 4th. म्हणून आपलं पुढचं उत्तर येणार 4th लॉयनचं. आता पुढे पहा.
ॲट विच प्लेस इज द कोच नेक्स्ट टू दॅट टू कॅमल. कॅमल कितव्या क्रमांकावर आहे ना, त्याचा पुढचा डबा कितवा आहे तर 6th, म्हणून आपण इथं लिहिणार 6th. कॅमलच्या पुढचा डबा हा 6व्या क्रमांकाचा आहे. आता पुढचं पहा. व्हॉट इज द ऑर्डिनल नंबर ऑफ द कॅरेज बिफोर एलिफंट्स कॅरेज. एलिफंटच्या अगोदरचं जे कॅरेज आहे ते कितव्या क्रमांकाचं आहे. कितव्या क्रमांकाचे बरोबर 5th, म्हणून आपण तिथं लिहिणार 5th, 5व्या नंबरचं आहे. अशा प्रकारे मुलांनो आपल्याला या वरच्या चित्रावरून निरीक्षण करून सगळ्या प्रश्नांची उत्तरे इथं आपल्याला लिहायची आहेत. समजलं? धन्यवाद.